नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी 2025 वर महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत आपल्याला पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती आणि टी-सी-एस पॅटर्ननुसार जेवढ्या काही महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे आपण हे प्रश्न पाहणार आहोत. हे सर्वचे सर्व प्रश्न 2025च्या चालू घडामोडीवर आधारित आहेत आणि यामध्ये आपण प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन हे कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सुद्धा देऊ शकता. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न परत एक वेळा पहा. काय आहे? पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प जो आहे याचं उद्घाटन हे कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? आणि हे करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी तर तामिळनाडू या राज्यामध्ये करण्यात आलं आहे. यावरती काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी तामिळनाडूमधील तुतीकोरीन येथील फी. चिदंबरनार बंदर येथे या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे. स्मार्ट सिटी इंडेक्स 2025 मध्ये भारतीय शहरांमध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे? मित्रांनो प्रश्न हा खूप इम्पॉर्टंट आहे पहा. प्रश्न काय विचारला आपल्याला? स्मार्ट सिटी इंडेक्स 2025 भारतीय शहरांमध्ये कोणत्या शहराने अव्वल क्रमांक म्हणजे पहिला क्रमांक पटकावला आहे भारतामध्ये? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर दिल्ली या शहराने आपल्या भारतामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे स्मार्ट सिटी इंडेक्स 2025 मध्ये. याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते पहा. स्मार्ट सिटी इंडेक्स 2025 मध्ये भारतीय शहरांमध्ये दिल्ली हे पहिल्या क्रमांकावरती आहे म्हणजेच 104व्या क्रमांकावर होती. त्यानंतर मुंबई 106, हैदराबाद 109 आणि बंगळुरू 110 क्रमांकावरती होते. आणि जगात सर्वात पहिल्या क्रमांकावरती झुरिच हे शहर होतं आणि झुरिच जे आहे हे स्वित्झर्लंड या देशामधील शहर आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा आहे. आर्थिक वर्ष 2024-2025 यामध्ये सर्वाधिक जी-एस-टी संकलन करणारे देशातील राज्य कोणते आहे? प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. 2024-2025 मध्ये जी-एस-टी गोळा करणारं देशातील पहिलं जास्त जी-एस-टी म्हणजे सर्वात जास्त जी-एस-टी गोळा करणारं राज्य कोणतं ठरलं आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे 2024-2025 मध्ये जी-एस-टी गोळा करणारं मोठं राज्य ठरलेलं आहे. आणि यामध्ये पहा महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे आणि प्रश्नाच्या नंतर जे स्पष्टीकरण आपण घेतो ना त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर महाराष्ट्राने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 3.60 लाख कोटी रुपयांचा जी-एस-टी जो आहे तो गोळा केला आहे आणि हे गोळा करून तो महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि देशातील एकूण जी-एस-टी संकलनात मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 9.98% वाढ झालेली आहे. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स विलेज म्हणून कोणत्या गावाची निवड करण्यात आलेली आहे? हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला 2025 मधीलच इम्पॉर्टंट प्रश्न आहे. देशातील पहिलं स्मार्ट इंटेलिजन्स विलेज म्हणून कोणत्या गावाची निवड करण्यात आली आहे? आणि ते गाव आहे सातनवरी गाव आहे. जर जिल्हा आपल्याला विचारला तर ते नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे जे गाव आहे या गावाला देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स विलेज म्हणून विकसित केले जात आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. खाणकामासाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक कोणत्या कंपनीने सुरू केलेला आहे? मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भारतातील पहिला याच्यावरती आपल्याला हे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर खाणकामासाठी आपल्या भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक हा कोणत्या कंपनीने सुरू केला आहे? आपल्या सर्वांना माहीत आहे की टाटा, अशोक लेलँड, रिलायन्स ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या अशा पद्धतीचे ट्रक बनवतात. पण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर अदानी ग्रुपनं हा जो ट्रक आहे हायड्रोजनवर चालणारा तो सुरू केलेला आहे. यावरती काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. अदानी समूहाने छत्तीसगड राज्यामध्ये खाणकामासाठी हा ट्रक सुरू केलेला आहे. आणि भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक हा जो आहे अदानी ग्रुपनं सुरू केला आहे. आणि हा जो ट्रक आहे हायड्रोजनवर चालणारा याला छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी हिरवा झेंडा दाखवला म्हणजेच काय तर यांनी उद्घाटन केलेलं आहे.
पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. दिल्ली विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या कोण आहेत? पहा, पहिल्या महिला यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिल्ली विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या आपल्याला विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. तर आतिशी मार्लेना सिंग ह्या ज्या आहेत, ह्या दिल्ली विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या आहेत. यांच्यावरती काही 2 पॉइंट्स आहेत ते पहा. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि आप नेत्या आतिशी सिंग यांची दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्या दिल्ली विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या आहेत. त्यांनी कालकाजी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे 2025 या वर्षी भारताने कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे? मित्रांनो, प्रश्न आहे खूप महत्त्वाचा आणि प्रश्न समजावून घ्या. भारत स्वतंत्र कधी झाला? तर 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की 2025 या वर्षी कितवा स्वातंत्र्य दिन होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक सी. तर 79वा स्वातंत्र्य दिन होता 2025चा. आणि 2026ला जो होणारा स्वातंत्र्य दिन आहे तो असणार आहे पहा 80वा स्वातंत्र्य दिन. यामध्ये गोंधळून जाऊ नका, कारण आपल्याला यावरती प्रश्न विचारले जातात आणि असे जे प्रश्न असतात हे बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा खूप जास्त विचारले जातात. प्रश्न पहा, 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा आपल्या पहिला स्वातंत्र्य दिन झाला होता. लक्षात ठेवा, 47ला पहिला झाला होता, 48ला दुसरा, 49ला तिसरा आणि 1950ला चौथा. हे झाले 4 आणि 50च्या नंतर 2000 पर्यंत किती? 50 म्हणजे ते किती झाले टोटल? 4 आणि हे 50 54 आणि 54च्या नंतर किती? 25 म्हणजे किती झाले? 79वा जो आहे हा स्वातंत्र्य दिन आहे. आणि 15 ऑगस्ट 1948 मध्ये भारताचा हा जो आहे स्वातंत्र्याचा पहिला वर्धापन दिन होता. पण स्वातंत्र्य दिन हा दुसरा होता. आणि ऑगस्ट 2025 मध्ये या दिवशी भारताच्या स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झाली. मात्र स्वातंत्र्य दिन जो आहे तो 79वा असणार आहे. 78 वर्ष झाली, पण जो 1947ला केला होता स्वातंत्र्य दिन तो देखील पहिला होता. म्हणजेच 78 + 1 79 वर्ष झालेली आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोणाच्या नावाने क्रिकेट संग्रहालय सुरू केलेले आहे? मित्रांनो, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे पहा. मुंबईतील वानखेडे स्टेडियम जे आहे याच्यावरती कोणाच्या नावानं क्रिकेट संग्रहालय सुरू केलं आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर शरद पवार यांच्या नावानं क्रिकेट संग्रहालय वानखेडे स्टेडियमवरती सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे कोणी केलं आहे? मुंबई क्रिकेट असोसिएशनने शरद पवार यांच्या नावाने वानखेडे स्टेडियमवरती क्रिकेट संग्रहालय सुरू केलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. माधुरी हत्ती प्रकरण कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मित्रांनो, 4 ते 5 महिन्यापूर्वी हे जे प्रकरण आहे खूप गाजलेलं प्रकरण होतं पहा. माधुरी हत्ती प्रकरण हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक ए. तर गुजरात व महाराष्ट्र या 2 राज्यांशी संबंधित आहे. याच्यावरती पॉईंट्स आहेत मित्रांनो. हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे ठरू शकतात. तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नान्नी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामध्ये माधुरी किंवा तिचं महादेवी नाव आहे, ही एक हत्तीण आहे आणि ही 1992 या वर्षापासून त्या मठामध्ये राहत आहे. प्राणी हक्क संघटना जी केली तिला आपण पेटा म्हणतो, तर या पेटाने हत्तीणीच्या आरोग्याबाबत आणि तिच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत तक्रार केली होती. तर त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तिला गुजरातमधील जामनगर या ठिकाणी वंतारा या ठिकाणी प्राणी पुनर्वसन केंद्रामध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्याच्यावरून एक मोठा वाद पेटला होता. कारण ही जी हत्तीणी आहे हिचं नाव काय आहे? माधुरी. तिला महादेवी देखील म्हणतात. ही 1992 पासून या मठामध्ये होती आणि काही कारणानिमित्त म्हणजे तिच्या आरोग्याच्या काही गोष्टी देण्यात आल्या, तक्रारी देण्यात आल्या आणि त्यानंतर जामनगरमध्ये जे जे अंबानीचं एक वंतारा नावाचं एक संग्रहालय आहे, प्राणी पुनर्वसन केंद्र आहे. त्याच्यामध्ये तिला हलवण्यात आलं होतं आणि त्यावरून अंबानीची खूप मोठी निंदा देखील करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत यांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर निधी तिवारी यांची निवड करण्यात आलेली आहे मोदी यांच्या खाजगी सचिवपदी. या ठिकाणी काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. IFS अधिकारी निधी तिवारी यांची 31 मार्च 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे. त्या 2014च्या तुकडीच्या IFS अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये उपसचिव म्हणून काम केलेलं आहे आणि भारताच्या G20 अध्यक्षपदातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल निधी तिवारी. यानंतरचा प्रश्न आहे, गुजरातमध्ये सापडलेल्या महाकाय सापाच्या अवशेषाला हिंदू पुराणातील कोणत्या सापाचे नाव देण्यात आलेले आहे? मित्रांनो, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. काही दिवसापूर्वी गुजरातमध्ये एका मोठ्या सापाचा अवशेष सापडले आहे आणि त्या सापाच्या अवशेषाला हिंदू पुराणातील एका सापाचं नाव देण्यात आलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2, तर त्या सापाला वासुकी नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. याचं पूर्ण नाव जे आहे ते आहे वासुकी इंडिकस असं नाव त्या सापाला देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याचं सायंटिफिक नाव आहे वासुकी इंडिकस. आणि गुजरात राज्याच्या कच्छमध्ये पानंद्रो येथील लिग्नाइटच्या खाणीमध्ये सुमारे 4.7 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या महाकाय प्राण्याचा अवशेष सापडलेला आहे. आणि यामध्ये त्या सापाची अंदाजे लांबी ही 15 मीटर इतकी सांगण्यात आलेली आहे आणि याचं नाव काय आहे? वैज्ञानिक नाव वासुकी इंडिकस. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, अमरनाथ यात्रेला जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्ण सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणती मोहीम राबवली होती? मित्रांनो, प्रश्न हा खूप इम्पॉर्टंट आहे पहा. अमरनाथ यात्राला जे भाविक लोक जातात तर त्यांच्या सुरक्षतेसाठी आणि जम्मू काश्मीरमध्ये पूर्ण सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारतीय लष्कराने एक मोहीम राबवली होती आणि त्या मोहिमेचं नाव आहे पर्याय क्रमांक 1 तर ऑपरेशन शिवा. याच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते पहा. अमरनाथ यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित प्रकार टाळण्यासाठी भारतीय लष्कराने ही मोहीम राबवली होती आणि हिचं नाव आहे ऑपरेशन शिवा. पोलीस भरती जी होणार आहे 2026ची, तर त्यासाठी हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. नोट करून घेऊ शकता किंवा आपण PDF सुद्धा डायरेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राज्य पोलीस नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी 20% आरक्षण जाहीर केलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही अग्निवीर आहेत, अग्निवीर ही 4 वर्षाची नोकरी आहे, लक्षात ठेवायचे, आर्मीमधल्या लोकांसाठीची. आणि राज्य सरकारने असं कोणतं राज्य सरकार आहे की त्यांनी पोलीस राज्य नोकऱ्यांमध्ये त्या अग्निवीरांना 20% आरक्षण दिलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर हरियाणा या राज्य सरकारने दिलेलं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, उत्तर प्रदेश या राज्य सरकारने सुद्धा दिलेलं आहे, पण पर्यायामध्ये आपल्याला उत्तर प्रदेश हे राज्य दिलेलं नाही आणि हरियाणा सुद्धा ते दिलेलं आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा राज्य सरकारने पोलीस नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी 20% आरक्षण हे जाहीर केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, चिडो या चक्रीवादळाने कोणत्या प्रदेशाला प्रभावित केलेले आहे? चिडो नावाचं एक चक्रीवादळ होतं आणि त्या चक्रीवादळाने एक खूप महत्त्वाचा प्रदेश जो होता तो प्रभावित केला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2 तर आग्नेय आफ्रिका हा जो प्रदेश आहे हा चिडो या चक्रीवादळाच्या सपाट्यामध्ये सापडलेला होता. यावरती काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पहा. चिडो या चक्रीवादळाने डिसेंबर 2024 आग्नेय आफ्रिका या प्रदेशाला प्रभावित केलं होतं आणि शोना या भाषेमध्ये चिडोचा अर्थ होतो पहा इच्छा. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते? हा सुद्धा प्रश्न करंट अफेअर्सचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? तर हे करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक 3 तर भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित केलं होतं. याच्यावरती मित्रांनो पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025ची 18वी आवृत्ती जी आहे ती भुवनेश्वर म्हणजेच राज्य आहे ओडिशा या ठिकाणी पार पडली. या अधिवेशनाची थीम होती विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान, ही त्याची थीम होती. यामध्ये प्रमुख पाहुणे त्रिनिदाद आणि टोबॅगोचे अध्यक्ष क्रिस्टन कार्ला कंगालू हे आले होते. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न. आपल्याला हे प्रश्न कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती पोहोचवलेली आहे किंवा दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे तुम्हाला PDF फ्रीमध्ये मिळून जातील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.